नमस्कार मित्रांनो, MPSC महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा मार्फत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक गट अ आणि सहाय्यक प्राध्यापक गट ब या पदांसाठी पदभरती होणार आहे। याची जाहिरात जी आहे ती सप्टेंबर 2023 मध्ये निघालेली होती आणि या परीक्षेचा अभ्यासक्रम जुलै 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता। परंतु याची एग्जाम जी आहे याची डेट आतापर्यंत आलेली नाही आणि एक्सपेक्टेड जी एग्जाम आहे ही तुमची डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये होऊ शकते, कारण आता ऑक्टोबरमध्ये आपल्याला विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे, त्यामध्ये कुठलीही एग्जाम होणार नाही। त्यानंतर डिसेंबरमध्ये राज्यसेवाची परीक्षा आहे, राज्यसेवा झाल्यानंतरच ही परीक्षा होऊ शकते, त्यामुळे एक्सपेक्टेड आपण डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये ही एग्जाम होणार आहे असं समजू शकतो। तर या एग्जाममध्ये लेखी परीक्षा असणार आहे 200 गुणांची आणि मुलाखत असणार आहे 50 गुणांची। यामध्ये दोन्ही माध्यमातून तुम्हाला परीक्षा देता येणार आहे, म्हणजेच मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून तुमचे प्रश्न असणार आहेत। यामध्ये एकूण प्रश्न संख्या 100 असणार आहे, त्यामध्ये 2 गुणांचा एक प्रश्न असणार आहे, म्हणजेच 100 प्रश्नांसाठी तुम्हाला 200 गुण मिळणार आहेत। एका तासामध्ये तुम्हाला हे 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत आणि हे प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहेत, म्हणजेच MCQ बेस हे प्रश्न असणार आहेत। यामध्ये तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे। तर याच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला आयुर्वेदिक अभ्यासक्रम दिलेला आहे, म्हणजेच ते तुमचे आयुर्वेदचे सिलेबस आहे ते तुम्ही इथे बघू शकता। संपूर्ण यामध्ये 14 टॉपिक्स दिलेले आहेत। त्यानंतर वैद्यकीय शिक्षणासंदर्भातील चालू घडामोडी दिलेल्या आहेत। त्यानंतर प्रशासकीय घटक आहे, कामकाज व महाराष्ट्र नागरी सेवा नियम आहेत। त्यानंतर रिसर्च मेथडॉलॉजी आहे, संशोधन कार्यप्रणालीबद्दल तुम्हाला अभ्यास करायचा आहे। त्यानंतर सांख्यिकी आहे, बायोमेडिकल स्टॅटिस्टिक्स आहे, संगणक ज्ञान आहे, कम्प्युटर नॉलेज आणि आयुष अपडेट्स म्हणजेच आयुष मंत्रालय असेल, आयुष योजना असतील आणि इतर आयुष सर्व्हिसेस असतील त्याबद्दल पण तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे। तर यामध्ये आपण जो 2.2 हा घटक आहे, म्हणजेच प्रशासकीय घटक, कामकाज व महाराष्ट्र नागरी सेवा नियम यावर आपण सिरीज सुरू करत आहोत। म्हणजेच 1 बाय 1 आपण हे सगळे जे नियम आहेत, जे कायदे आहेत ते 1 बाय 1 परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचं आहे ते आपण बघणार आहोत। यामध्ये तुम्हाला कार्यालयीन कार्यपद्धती म्हणजेच ऑफिस प्रोसिजर असेल किंवा टिप्पणी लेखन व पत्रव्यवहार लेखन असेल, महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 असेल, त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 असेल, महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 असेल, महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी, स्वीयत्तर सेवा निलंबन इतर काळातील प्रदाने नियम 1981 असेल, त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 असेल, महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम असेल, निवृत्ती वेतन असेल, नॅशनल पेन्शन स्कीम असेल, त्यानंतर प्रवासी भत्ता, बदली प्रवास भत्ता, स्वग्राम प्रवास भत्ता नियम असतील, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती नियम 1961 असेल, मुंबई वित्तीय नियम 1959 असेल, महाराष्ट्र कोषागार नियम 1968 असेल, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 असेल, महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम असतील आणि सोबतच शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध जे नियम आहेत ते पण आपल्याला इथे बघायचे आहेत। तर सर्वच नियम जे आहेत ते भरपूर मोठे आहेत, म्हणजेच तुम्हाला मिनिमम 200 ते 300 पेजेस प्लस जे ऑफिशियल नियम आहेत ते एवढे मोठे आहेत। परंतु आपल्या एक्झाममध्ये आपल्याला इथे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच आपल्याला अभ्यास करायचा आहे। आपल्याला इथे वकील बनायचं नाही किंवा एखादा लॉयर बनून आपल्याला कोर्टामध्ये या नियमांविरोधात किंवा या नियमांसाठी केस लढण्यासाठी जायचं नाही। फक्त आपल्याला परीक्षा पास करायची आहे आणि परीक्षेमध्ये ज्या प्रकारे प्रश्न येतात तेवढंच आपल्याला इथे अभ्यास करून जायचा आहे। तर कोणत्याही नियमाचा अभ्यास करत असताना आपल्याला त्याचं पहिले विधानसभेमध्ये कधी पारित झालं हा माहीत असायला पाहिजे, त्यानंतर विधान परिषदेमध्ये तो गेला की नाही ते पण माहीत असायला पाहिजे, त्यानंतर राज्यपाल यांनी कधी त्याला संमती दिली ती पण तारीख माहिती असायला पाहिजे, त्यानंतर अंमलबजावणी केव्हापासून झाली म्हणजेच इम्प्लिमेंटेशन जे आहेत ते कधीपासून झालं ते पण माहित असलं पाहिजे, त्यानंतर त्या नियमामध्ये किती एकूण कलम आहेत, आर्टिकल किती आहेत, प्रकरणं किती आहेत, त्यातील पण महत्त्वाच्या कलमा कोणत्या आहेत, महत्त्वाचे प्रकरणं कोणते आहेत, त्यानंतर त्यातील प्राधिकरण कोणते आहेत, कोणाला त्यामध्ये अधिकार दिलेले आहेत, त्यानंतर पेनल्टी असतात त्या पण महत्त्वाचे असतात। यावर वारंवार एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न दिसतील MPSCच्या, त्यामुळे आपल्याला हे पॉइंट लक्षात घेऊनच या नियमांचा अभ्यास करायचा आहे।
तर नेक्स्ट वीक पासून आपण 1 बाय 1 हे नियम एक एक करून बघणार आहोत. एक वीक मध्ये आपण 1 ते 2 व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत, परंतु तुमच्या एक्झाम पर्यंत संपूर्ण आपण जे कायदे आहेत, जे नियम आहेत ते संपूर्ण देण्याचा प्रयत्न करू. या सर्वच नियमांची तुम्हाला शॉर्ट नोट्स पण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहेत. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसीट एमपीएससीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.